नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। बरेच दिवस झाले मंडळी आपण भेटलो नाही आणि व्हिडिओसुद्धा आलेले नाहीत। चला तर मग आपण आज 15 ते 20 लोकांसाठी हा कोष्टी स्पेशल डाळ कांदा भाजी आपण बनवणार आहे। त्यासाठी आपण रात्री ही डाळ भिजत घातली होती किंवा तुम्ही 2-4 तासापूर्वीसुद्धा भिजू घालू शकता। त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली डाळ भिजलेली आहे आणि आपण त्या डाळ कांद्यासाठी असे कमीत कमी 12 ते 15 कांदे आपण छानपैकी कापून घेतलेले आहे आणि त्याला चॉप करू शकता किंवा तुम्ही थोडे जाडसर सुद्धा ठेवू शकता। आपण चॉपरनी चॉप केले तर खूप छान। चला तर मग आपण इथे मोठे छानपैकी पॅन तयार केलेले आहे आणि आपल्या या पॅनमध्ये आपल्याला मोठा आपण इथे पातेलच घेतलेलं आहे गंज असे। त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे एवढ्या भाजीसाठी ज्या प्रमाणात तेल लागेल त्या प्रमाणात आपण तेल टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेत आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये आपण जिरे घालून घेत आहे बघा। जिरे घातल्यानंतर तडतडले की आपण एकदा थोडं फिरवून घेऊ। तुम्ही यासाठी कोणतेही तेल वापरू शकता। मी इथे शेंगदाणा तेल वापरलेलं आहे। त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे। कांद्याची भाजी असेल तर आपण फोडणीसाठी थोडाफार आपण कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा आपला थोडाफार परतत आला की त्यामध्ये आलं लसणची छानपैकी पेस्ट घालायची आहे बारीक अशी करून आणि ती सुद्धा आपल्याला छानपैकी अशी खमंग अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर कांदा आपला आणि आलं लसणची पेस्ट बघा होतच आलेली आहे। अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता जवळपास आता आपलं छानपैकी मिश्रण हे परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये धनिया पावडर टाकून घेणार आहे। धनिया पावडर आपल्याला छानपैकी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालणार आहे। तुम्हाला वाटेल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही मसाला वापरू शकता। त्यानंतर आपल्याला तिखट घालायचे आहे। तिखट घातल्यानंतर त्यामध्ये आपण आता हळद घालून घेणार आहे। हळद घालून घेतली की आता आपण त्यामध्ये छानपैकी हे सगळे मिश्रण असे मिक्स करून घ्यायचे आहे। याला छानमध्ये तेलामध्ये छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा छानपैकी आपल्याला या तेलामध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण असे छानपैकी करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण कांदा जो बारीक चॉप केला होता तो सगळा कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण कांदा टाकून घेतला की त्याला छानपैकी मस्त असा परतून घ्यायचा आहे। परतून घेतल्यानंतर याला त्यामध्ये छानपैकी तेलामध्येच आपल्याला भरपूर असा होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी असा कशा पद्धतीने छानपैकी परतून घेत आहे। सगळं तिखट हळद पावडर धनिया पावडर यामध्ये मिक्स झालं पाहिजे। आता त्याला आपण छानपैकी झाकून घ्यायचे आहे म्हणजे वाफ काढून घ्यायची आहे। आता बघा आपण वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला कांदा यामध्ये फ्राय होत आहे। पुन्हा आपण एकदा याला छानपैकी मिक्स करून घेऊ फिरवून घेऊ आणि पुन्हा आपण त्याची वाफ काढून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला किमान 2-3दा आपण याची अशी वाफ काढून घेऊ म्हणजेच आपला कांदा जोपर्यंत मऊसूद होणार नाही तोपर्यंत आणि तेल बाजूला येणार नाही कांद्यामधून तोपर्यंत आपण ही मिश्रण असे हलवून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। मी तुम्हाला हे पूर्ण छान पद्धतीने दाखवत आहे कारण अशा पद्धतीने जर आपण केलं तरच ही भाजी खायला चविष्ट लागते। अन्यथा ही भाजी खायला विशेष अशी गोड लागणार नाही। कांद्याचा अर्क उतरलेला आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तेल बाहेर आलेले आहे। आता आपण यामध्ये जी डाळ भिजत घातली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे।
आणि तीसुद्धा छानपैकी आपल्याला यामध्ये मिक्स करून परतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा, छान मिक्स झालं की आता आपण यावरती छान झाकण ठेवून पुन्हा आणखीन वाफ काढून घेऊ। म्हणजेच आता आपली यामधील डाळ भिजत घालू। यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे। पाणी घातल्याशिवाय आपलं हे डाळ जे आहे ती शिजणार नाही। त्यामुळे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता। कारण ही भाजी थोडी रस्सेदार असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये तुमच्या प्रमाणावाईज त्यामध्ये पाणी घालू शकता। अशा पद्धतीने 2-3दा आपण वाफ काढून घेऊन ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खमंग असा वास सुटलेला आहे, सुगंध येत आहे आणि घमघमाट बघा। अशा पद्धतीने आपली डाळ इथे तयार झालेली आहे। म्हणजेच आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये लास्टमध्ये मीठ घालून घेणार आहे। कारण सुरुवातीला जर मीठ घातलं तर आपली डाळ लवकर शिजणार नाही। त्यामुळे आपण मीठ थोड्या वेळाने घातलं म्हणजेच लास्टमध्ये, आणि कोथिंबीर घालून आपण आता ही भाजी छानपैकी सर्व करायला घेऊ। तर अशा पद्धतीने आपण कोष्टी स्पेशल डाळ कांदा बनवलेला आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।